So in octant, if you have any point in octant, it has three coordinates x, y and z. X, y, z coordinates कसे मिळतात तुम्हाला? X coordinate obtained by taking the distance from yz plane. Y coordinate is obtained by taking the distance from xz plane and z coordinate is obtained by taking the distance from xy plane. ठीक है ना? So there are 8 octants in three-dimensional coordinate system. Okay, there are 8 octants in three-dimensional coordinate system. Namely, हे पहा, त्यांचे साइन कन्व्हेन्शन कसे लक्षात ठेवायचे? प्लस 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 मायनस 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 प्लस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. मग साइन कन्व्हेन्शन जर लक्षात राहिले ना, साइन कन्व्हेन्शन जर लक्षात राहिले, साइन कन्व्हेन्शन कशाचे? ऑक्टंट मध्ये असलेल्या पॉइंट्सचे. ठीक आहे, तर हे जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही त्याच्यावरून ऑक्टंट डिटरमाइन करू शकता. मग फर्स्ट ऑक्टंट जो असेल तो काय असेल? फर्स्ट ऑक्टंट इज ओ एक्स वाय झेड. सेकंड ऑक्टंट काय असेल? साइन कन्व्हेन्शन वरून सांगा. ओ एक्स डॅश वाय झेड. ठीक आहे. थर्ड ऑक्टंट इज ओ x y dash z. Fourth octant is o x dash y dash z. Fifth octant is o x dash x y z dash. Sixth octant is o x dash y z dash. Seventh octant is o x y dash z dash and eighth octant is o x dash y dash z dash. मग कळाले का ऑक्टंट्स कसे लक्षात ठेवायचे ते? म्हणजे पहिला ऑक्टंट, आता इथं तुम्हाला कळेल व्यवस्थित. पहिला ऑक्टंट हा. दुसरा ऑक्टंट कोणता? दुसरा ऑक्टंट त्याच्या मागचा. ठीक आहे ना, एक्स डॅश वाय आणि झेड. बरोबर. तिसरा ऑक्टंट कोणता? एक्स वाय डॅश झेड. म्हणजे तिसरा म्हणजे हा एक्स वाय डॅश झेड तिसरा. चौथा कोणता? त्याच्या मागचा. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. चौथा कोणता? ह्याच्या मागचा. बरोबर. ह्याच्या मागचा म्हणजे एक्स डॅश वाय डॅश झेड. बरोबर. फिफ्थ कोणता? ह्याच्या खालचा एक्स वाय झेड डॅश. सिक्स्थ कोणता? त्याच्या खालचा एक्स डॅश वाय झेड डॅश. ठीक आहे, कळत आहे? सिक्स्थ एक्स डॅश वाय झेड डॅश. सेव्हन्थ कोणता? ह्याच्या खालचा एक्स वाय डॅश झेड डॅश. आणि एट एक्स डॅश वाय डॅश झेड. कळलं? म्हणजे असं जायचं थर्ड फोर्थ. ठीक आहे ना, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सिक्स्थ फिफ्थ सिक्स्थ सेवेंथ एट्थ. ठीक है ना, कहते हैं. सो दीज आर 8 ऑक्टंट्स इन थ्री डायमेंशनल कोऑर्डिनेट सिस्टम. आता पहा, आता हे जे पहिले हे ऑक्टंट होते. आता आपण पाहू पॉइंट इन अ कार्टेशियन इन अ थ्री डायमेंशनल कोऑर्डिनेट सिस्टम. तर तुम्हाला माहिती आहे की इफ यू हॅव एनी पॉइंट पी हॅविंग कोऑर्डिनेट x, y, z in a three-dimensional coordinate system, its coordinate is obtained by taking the perpendicular or drawing the perpendicular on planes. बरोबर. प्लेन्स वर आपण परपेंडिक्युलर मारत असतो. फॉर एक्झाम्पल ठीक है ना, x y z. Let us say this is x, y and z axis. And if you have any point P here, तर मग P चे जे coordinates असतात ना x, y, z, these can be obtained by dropping the perpendicular on respective axis. बरोबर. y axis वर जो परपेंडिक्युलर मारला ना, that will give you z coordinate of point P. जो तुम्ही z axis वर परपेंडिक्युलर मारला, that will giving you the y coordinate of point P. आणि तुम्हाला
आता एका प्लेनवर परपेंडिक्युलर मारावं लागणार आहे. कोणतं प्लेन आहे ते? दॅट प्लेन इज एक्स झेड प्लेन. एक्स झेड नाही, वाय झेड प्लेन. वाय झेड प्लेनवर जर तुम्ही परपेंडिक्युलर माराल तर तुम्हाला काय मिळेल? यू विल गेट द कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट. ठीक आहे ना, एक्स कोऑर्डिनेट मिळेल त्या पॉइंटचा. कळतंय? सो एक्स वाय झेड हे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळून जातील. म्हणजे तुम्ही काय करता, रिस्पेक्टिव्ह हे बनवण्याचा ट्राय करता, पॅरलेलोपिड, किंवा तुम्ही असं म्हणाल की तुम्ही क्यूब किंवा क्युबॉइड बनवण्याचा ट्राय करता, क्यूब किंवा क्युबॉइड बनवण्याचा ट्राय करत असता. ठीक आहे ना. हे नंतर पाहू आपण, हे एवढं काय इम्पॉर्टंट नाही, खेळत नको बसायला. पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय कसे मिळतात? एक्स कॉमा वाय कॉमा झेड इन 3 डायमेन्शन कसे मिळतात समजलं. आता जर तुमच्याकडे कोणताही पॉइंट पी असेल आणि त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे काय रे? पी पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. दॅट पॉइंट इज ऑन पी पॉइंटचा पी पॉइंट, एखादा पॉइंट पी आहे आणि त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि झेड कोऑर्डिनेट काही ना काही आहे, म्हणजे काय? तो पॉइंट कुठे आहे? झेड ऍक्सिसवर. झेड ऍक्सिसवर. आणि एखाद्या पॉइंटचा जर 1 बाय 1 आपण पाहू की फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेट्स ऑन पॉइंट ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. जर तुमच्याकडे कोऑर्डिनेट ऍक्सेस असतील, बरोबर, एक्स वाय झेड कोऑर्डिनेट ऍक्सेस आहे आणि त्याच्यावर असलेला कोणताही पॉइंट असेल, तर एक्स ऍक्सिसवर जो पॉइंट असेल त्याचा एक्स कोऑर्डिनेट काही ना काही असेल, पण त्याचे वाय आणि झेड कोऑर्डिनेट 0 असतील. जर कोणता पॉइंट वाय ऍक्सिसवर आहे तर त्याचा वाय कोऑर्डिनेट काही ना काही असेल, बरोबर, पण एक्स कोऑर्डिनेट आणि झेड कोऑर्डिनेट 0 असेल. आणि एखादा पॉइंट जर तुमचा झेड ऍक्सिसवर आहे तर त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल? 0 असेल. कळतंय का? पॉइंट ऑन एक्स कोऑर्डिनेट, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस हॅव्हिंग y and z coordinate 0, point on y axis having x and z coordinate 0, and point on z axis having x and y coordinate 0. So that is what the coordinates of a point in a plane. ही पूर्ण फिगरच घेऊ आपण, नको आपलं जास्त काम. ठीक आहे, coordinates of a point in a plane. कळलं मग तुम्हाला? इफ यू हॅव एनी पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, इट्स एक्स कोऑर्डिनेट इज समथिंग and y and z coordinates are 0. If you have any point on y axis, then x and z coordinates are 0, and if you have any point on z axis, its x and y coordinates are 0. Coordinates of a point on coordinate planes. प्लेन वर एखाद्या, म्हणजे एक्स वाय प्लेन वर एखादा पॉइंट आहे तर त्याचा z कोऑर्डिनेट जो आहे, z कोऑर्डिनेट तो 0 असेल. का? कारण तो एक्स वाय प्लेनवर आहे, म्हणजे तो त्याचं जे काही व्हर्टिकल डिस्टन्स ते काहीच नाहीये. कळतंय ना? इफ यू हॅव एनी पॉइंट ऑन वाय झेड प्लेन, ठीक आहे ना, वाय झेड प्लेनवर एखादा पॉइंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल, आणि जर तुमचा पॉइंट हा झेड एक्स प्लेन किंवा एक्स झेड प्लेनवर आहे तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असेल. म्हणजे जर कोणताही पॉइंट आहे तुमच्याकडे, ओके, on x axis आहे, on x axis आहे, then it has coordinates like x 0 0. On y axis आहे, if you have any point on y axis then it is having coordinate 0 y 0, and if you have any point on z axis, then its coordinates are 0 0 z, 0 0 z. If you have पॉइंट ऑन कोऑर्डिनेट्स प्लेन, कोऑर्डिनेट प्लेन्स वर समजा पॉइंट आहे, आता तिथं मी डेमॉन्स्ट्रेट केलं होतं तुम्हाला. समजा एखादा पॉइंट एक्स वाय प्लेनवर आहे, एक्स वाय प्लेनवर एखादा पॉइंट आहे, म्हणजे त्याचा झेड कोऑर्डिनेट 0 आहे. कारण झेड कोऑर्डिनेट जर असता काही ना काही तर मग ते थोडासा पॉइंट स्पेस मध्ये असता, बरोबर ना. म्हणजे पॉइंट ऑन एक्स वाय प्लेन, point on xy plane. If you have any point on xy plane, then its
झेड कोऑर्डिनेट इज 0, एक्स अँड वाय कोऑर्डिनेट मे बी समथिंग. आता एक्स वाय प्लेन मध्ये बरेच प्लेन येतात. कोणते? एक्स वाय डॅश, एक्स डॅश वाय अँड एक्स डॅश वाय डॅश. तिथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, तिथं फक्त साईनचा डिफरन्स असतो. पण पॉइंट जर एक्स वाय प्लेनवर आहे तर समजून जा की त्याचा झेड कोऑर्डिनेट 0 आहे. इफ यू हॅव पॉइंट ऑन YZ plane, if you have point on YZ plane, then it is having x coordinate 0. X coordinate 0. YZ plane वर असेल तर x coordinate 0. आणि एखादा पॉइंट जर ZX प्लेन वर आहे, ZX प्लेन किंवा XZ प्लेन वर आहे, तर त्याचा y coordinate 0. ओके, पॉइंट ऑन XZ or ZX plane, then its y coordinate is 0. It must have some x and y coordinate. Sorry, it must have some x and z coordinates. त्याचे x आणि z coordinates असतील काही ना काही, पण त्याचा जो y coordinate आहे तो completely 0 असेल. कळतंय का? So that is what the coordinates of a point on coordinate planes. Okay, x y y z and z x. आणि मग त्याच्यामध्ये पण सब प्लेन्स येतात, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, इतकं डीप मध्ये जायची गरज नाही, पण मी खूपच डीप मध्ये जात होतो. हे एवढं कळणं तुम्हाला, तुमच्याकडून फक्त एवढंच एक्सपेक्ट आहे. देन नेक्स्ट इज व्हॉट? डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ कोऑर्डिनेट प्लेन. ठीक, ह्या 4 टर्मिनॉलॉजीज आपण पटपट सांगून देतो तुम्हाला. वरचं पण राहिलं ना. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट एक्स वाय झेड फ्रॉम अ कोऑर्डिनेट प्लेन्स. कोऑर्डिनेट प्लेन पासूनचा जर डिस्टन्स काढायचा असेल, मला सांगा कुठलाही पॉइंट पी आहे, कुठलाही पॉइंट पी आहे, त्याचं प्लेन पासून डिस्टन्स काढायचं. एक्स वाय प्लेन पासून डिस्टन्स काढायचा असेल तर त्याचा म्हणजे ते डिस्टन्स काय येईल? झेड डिस्टन्स येईल. पहा, एक्स वाय प्लेन पासून जर डिस्टन्स काढायचं असेल, मागच्याच फिगर मध्ये इथं दिलंय, पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काय? एक्स वाय झेड. मग आपण काय करतो? करस्पॉन्डिंग पॅरलेलोग्राम नाही म्हणू शकत आपण, क्युबॉइड बनवतो. ठीक आहे, करस्पॉन्डिंग क्युबॉइड बनवतो पॉइंट पी च्या. आणि आपण हे जे सगळे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉप्ड ऑन ऍक्सिस वाय झेड, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द पॉइंट पी ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉप्ड फ्रॉम पॉइंट पी ऑन एक्स वाय प्लेन, आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द परपेंडिक्युलर ड्रॉप ऑन पॉइंट फ्रॉम पॉइंट पी ऑन एक्स झेड प्लेन. हे सगळे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे प्लेनचे आणि त्या परपेंडिक्युलरचे, ते सगळे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे काय काढत असतो आपण? कोऑर्डिनेट्स काढत असतो. तर आपल्याला माहिती आहे की जर एक्स वाय प्लेनवर पॉइंट आहे तर त्याचा झेड कोऑर्डिनेट 0 असेल. हा जो पॉइंट एम आहे तो कोणत्या प्लेन मध्ये आहे? एम पॉइंट हा वाय झेड प्लेनवर आहे. वाय झेड प्लेनवर कोणता पॉइंट असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0. आणि जर एक्झेड प्लेनवर कुठला पॉइंट असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0. तर मग मला काय सांगायचंय की तुम्हाला जर डिस्टन्स काढायचं त्या पर्टिक्युलर पॉइंट इज इन स्पेस. मला सांगा असा इथं पॉइंट आहे, आपण त्या ऍक्सिसला एक्स ऍक्सिस म्हणलं, या ऍक्सिसला वाय ऍक्सिस आणि त्या ऍक्सिसला झेड ऍक्सिस, म्हणजे एक्स वाय आणि वरचा झेड ऍक्सिस. मग हा जो पॉइंट आहे समजा, हा दिस इज, लेट अस से दिस इज द पॉइंट, दिस इज द पॉइंट, आणि ह्या पॉइंटचं मला एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, कुठून डिस्टन्स काढायचं? एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं म्हणजे ह्या पॉइंटचा झेड कोऑर्डिनेट, मॉड ऑफ दॅट झेड कोऑर्डिनेट. कारण आपण ही जी गोष्ट आहे ही फर्स्ट ऑक्टंड मध्ये करतोय. ही गोष्ट आपण कुठल्याही एका ऑक्टंड मध्ये जर केली आणि तिथं जर पर्टिक्युलर झेड कोऑर्डिनेटच निगेटिव्ह असेल तर, म्हणजे खालच्या क्वाड्रंट मध्ये, this is the, we are in first octant, if we are in fifth octant then z coordinate is negative but distance is never negative. बरोबर ना? म्हणून आपल्याला mod z लिहावं लागतं. मीन्स डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम एक्स वाय प्लेन इज mod ऑफ z. आता ह्याच पॉइंटचं फ्रॉम, आता हा कोणता प्लेन आहे सांगा?
हा एक्स ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस, म्हणजे सॉरी हा एक्स ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस, म्हणजे एक्झेड प्लेन आहे. एक्झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स काढायचं म्हणजे अलॉंग वाय, वाय डिस्टन्स काढायचं, ठीक आहे ना, म्हणजे मॉड ऑफ वाय. आणि डिस्टन्स फ्रॉम एक्स सॉरी वाय झेड प्लेन काढायचं असेल तर दॅट इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स, ठीक आहे, मॅग्निट्यूड ऑफ एक्स. सो दॅट इज व्हॉट द डिस्टन्स ऑफ point P having coordinate x, y, z from xy plane, yz plane and xz plane. Distance from xy plane is what? Mod of z. Distance from yz plane is mod of x and distance from xz plane is mod of y. ठीक आहे, कळलं? आता डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम ओरिजिन. If you have any point P having coordinate x, y, z and origin having coordinate 0, 0, 0, 0. आता जर तुम्हाला या पॉइंट P चं डिस्टन्स काढायचं आहे फ्रॉम ओरिजिन, तर तुम्ही काय करायला पाहिजे? In 3-dimensional Cartesian coordinate system also there is a distance formula. ठीक है ना? If you have any two points in a space, then the distance between them is given by distance formula. Same distance formula आहे. जसं प्लेन मध्ये दोन पॉइंट होते, A having coordinate x1, y1 and B having coordinate x2, y2, आणि त्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही कोणता वापरत होते? अंडर रूट ऑफ x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square. तसंच प्लेन मध्ये पण तुम्ही करत असता, ठीक आहे. पण आता तो डिस्टन्स फॉर्म्युला कसा येतो त्याच्यासाठी प्रूफ आहे, ते प्रूफ पाहू आपण, ठीक आहे. हे एकदा ना मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर याची अंडरस्टँडिंग देतो किंवा प्रॅक्टिकली व्हिज्युअलाइज करून, त्यावेळी तुम्हाला कळेल की मग हा डिस्टन्स फॉर्म्युला ट्रू आहे. तर डिस्टन्स बिटवीन एनी डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम ओरिजिन काढण्याच्या अगोदर आपण डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट इन अ स्पेस काढूया. जर आपल्याकडे कोणतेही दोन पॉइंट असतील, हा पॉइंट आणि हा पॉइंट, लेट अस से A having coordinate x1, y1, z1 आणि B having coordinate x2, y2, z2. If you have these two coordinates, these two points having coordinates x1, y1, z1 and x2, y2, z2, then the distance between them, DAB, okay, then the distance between them, the length of segment AB is given by distance formula, that is under root of x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 the whole square plus z2 minus z1 the whole square. Okay, Kala? This can be proved by using the vector also. Vector चा यूज करून पण आपण ह्याला प्रूव्ह करू शकतो. डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम ओरिजिन, ओरिजिन पासूनचं डिस्टन्स, ओरिजिन पासूनचं डिस्टन्स जर काढायचं असेल तर ह्या दोन पॉइंट वर जर डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर x minus 0 the whole square plus y minus 0 the whole square plus z minus 0 the whole square. But distance of point P from origin means length of that line segment OP is equals to under root of x minus 0 the whole square plus y minus 0 the whole square plus z minus 0 the whole square, that is under root of x square plus y square plus z square. ठीक है, that is under root of x square plus y square plus z square means distance of a point from origin is given by taking the square root of squares of each coordinate. प्रत्येक कोऑर्डिनेटचा स्क्वेअर करायचा, ऍड करायचा, त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, ठीक आहे ना. So that is all about the three-dimensional coordinate system. ऑक्टन पण कळाले, ऑक्टनचं तुम्हाला नोटेशन कळालं, साइन कळालं, साइन कन्व्हेन्शन कळालं, कोणत्या नंबरचा ऑक्टन कसा ओळखायचा हे पण कळालं, ठीक आहे. अँड प्लेन्स पण कळाले, सब प्लेन्स पण कळाले, ठीक आहे ना.
फक्त ना तुम्ही एक व्हिज्युअलायझेशन करा, गोष्टी व्हिज्युअलाइज करा. तुम्ही जोपर्यंत व्हिज्युअलाइज नाही ना करणार तोपर्यंत काही नाही करणार. ठीक आहे ना. एखादं मॉडेल बनवून आणा कोणीतरी. म्हणजे काय करायचं माहितीये का, एक प्लेन घ्यायचा, त्याला असे 4 कप्पे बनवायचे वरून आणि खालूनही 4 कप्पे. मग आपण त्याच्यावरून अंडरस्टँड करू शकतो की प्लेन्स म्हणजे देर आर टोटल 8 ऑक्टंट्स, बरोबर. कोणता ऍक्सिस आहे त्याच्या थ्रू आपण ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे. आता इथं ड्रॉ करून प्रत्येकाला समजेलच की नाही त्याची अश्युरिटी मला नाही. त्याच्यामुळे मी काय करतोय, व्हिज्युअलायझेशन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. व्हिज्युअलाइज करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे कळालं आता तुम्हाला. अजून एक राहिलं का, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम कोऑर्डिनेट ऍक्सेस. कोऑर्डिनेट ऍक्सेस पासूनचं डिस्टन्स. आता मला समजा ह्या पॉइंट पी चं डिस्टन्स काढायचंय. कुठून काढायचंय? झेड ऍक्सेस पासून. कुठून काढायचंय? तर मला काय करावं लागतं, आय नीड टू ड्रॉप द परपेंडिक्युलर ऑन झेड ऍक्सिस. ठीक आहे. म्हणजे समजा हा पॉइंट असा स्पेस मध्ये आणि इथं आपला कोणता ऍक्सिस आहे, तर या पॉइंटला डायरेक्ट मला वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकावं लागतं या पॉइंट पासून. म्हणजे कसं, या पी पॉइंट वरून झेड ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकावं. आता तो परपेंडिक्युलर तुम्हाला दिसायला तसा वाटतोय, पी स्पेस मध्ये पॉइंट आहे, आता दिसायला तुम्हाला वाय झेड प्लेन वर दिसतोय. ठीक आहे ना. पण पी जर स्पेस मध्ये आहे, समजा पॉइंट पी इथं आहे. ठीक आहे ना. समजा पी पॉइंट इथं आहे, तर पी पॉइंटचं किंवा पी पॉइंट हा पॉइंट आहे आणि इथून डिस्टन्स म्हणजे ह्या ऍक्सेस पासून, लेट अस से दीज आर 3 ऍक्सेस. वन म्हणजे एक्स, वाय आणि झेड. आणि इथं जर समजा एखादा पॉइंट आहे आणि त्याचं जर झेड ऍक्सेस पासून डिस्टन्स काढायचं, तर मला इथून परपेंडिक्युलर ड्रॉप करावं लागेल. आय नीड टू ड्रॉप द परपेंडिक्युलर. मग एखाद्या पॉइंट पी चं जर झेड ऍक्सेस पासून डिस्टन्स काढायचं असेल, तर ते काय येईल, अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस. ठीक आहे. कारण हे पहा, मला जर झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स काढायचंय, तर इथं जो पॉइंट, इथं जो आपण परपेंडिक्युलर मारणार आहे ना, इथं जो आपण परपेंडिक्युलर मारणार आहे, म्हणा समजा तो पॉइंट ए असेल, त्या पॉइंट एचा तो पॉइंट कुठं आहे, झेड ऍक्सिस वर आहे. झेड ऍक्सिस वर कोणताही पॉइंट आहे त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट काय असेल, 0 असेल ना. म्हणजे ए चे कोऑर्डिनेट्स काय येतील, 0,0, कळतंय का, 0,0, मग आता finding the distance of a point from z axis is finding the distance of point P from the point A itself. मग डिस्टन्स AP काय येईल बरं, x minus 0 the whole square plus y minus 0 the whole square plus z minus z the whole square. ओके. म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम कोऑर्डिनेट ऍक्सेस फ्रॉम फ्रॉम एक्स ऍक्सिस, डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस काढायचं असेल, पॉइंट पी चे कोऑर्डिनेट काय, पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड. फ्रॉम एक्स ऍक्सिस डिस्टन्स जर काढायचं असेल तर ते काय, अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. फ्रॉम वाय ऍक्सिस जर काढायचं असेल, तर ते काय, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि फ्रॉम झेड ऍक्सिस काढायचं असेल तर हे काय, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे ना. कळालं एवढं. ओके. Points in octants. Now component of the vectors. Next is components of the vector. 3D कळालं सगळ्यांना व्यवस्थित. मला अजून पण थोडस मनात हे राहिले की 3D इतकं पण व्यवस्थित नसेल कळालं, कारण व्हिज्युअलायझेशन जोपर्यंत मी करून नाही ना दाखवणार, ते पण एवढं चांगलं व्हिज्युअलायझेशन नव्हतं रे. एक मॉडेल बनवावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे ना. कसं मॉडेल बनवायचं माहितीये का, हा, बॉक्स आणि 8 कप्पे बनले पाहिजे, एक प्लेन, हा, हे असे कप्पे 4 वर आणि खाली पण 4 कप्पे, ते परपेंडिक्युलर पाहिजेत. ठीक आहे ना. मग त्याच्यावर आपल्याला सगळे प्लेन कळतील कोणकोणते आहेत. ठीक आहे ना. तिथून आपल्याला ते 3D चं म्हणजे कोणताही पॉइंट 3, मला तर सगळं म्हणजे मला स्वतःला सगळं समजतंय, पण ते तुम्हाला कसं समजून सांगावं ना, तो प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. पण आपण आता एक म्हणजे हे जे पाहिलं ना 3D मध्ये, त्याच्यातल्या काही गोष्टी रिकॉल करू.
3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 3 ऍक्सेस असतात, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. मग त्याचा जो सब ऍक्सिस आहे एक्स ओ एक्स डॅश म्हणजे काय, एक्स ऍक्सिसला एक्सटेंड करतो ज्यावेळी बियॉन्ड द ओरिजिन, दॅट इज निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, निगेटिव्ह वाय ऍक्सिस आणि निगेटिव्ह झेड ऍक्सिस असतात. ठीक आहे ना. आता हे जे ऍक्सिस आहे 3 ऍक्सेस, बरोबर, ते 3 ऍक्सेस दे विल गिव्ह राईज टू 3 मेन प्लेन्स, बरोबर, एक्स वाय, वाय झेड अँड एक्स झेड प्लेन. And those 3 main planes give rise to 4 subplanes. Means xy plane, x dash y, x y dash, x dash y dash corresponding to plane xy. yz plane च्या corresponding yz, y dash z, yz dash, y dash z dash आणि xz plane च्या corresponding जे प्लेन आहेत ते xz, x dash z, xz dash, एक्स डॅश झेड डॅश प्लेन, हे सगळे प्लेन, बरोबर. आता जर प्लेनचं पाहिलं आपण, आता आपण पाहू ऍक्सेस. ऍक्सेस जे आहे, समजा एखादा पॉइंट आहे माझ्याकडं आणि तो पॉइंट ऍक्सिस वर आहे. एक्स ऍक्सिस वर कुठलाही पॉइंट असेल तर त्याचे वाय आणि झेड कोऑर्डिनेट 0. वाय ऍक्सिस वर कुठलाही पॉइंट असेल तर त्याचे एक्स आणि झेड कोऑर्डिनेट 0 आणि झेड ऍक्सिस वर कुठलाही पॉइंट असेल तर त्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट 0, बरोबर. आता नेक्स्ट ऑक्टंट. ऑक्टंट मध्ये ऑक्टंट किती असतात, 8 ऑक्टंट असतात. 8 ऑक्टंट कसे मिळतात, बाय इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स. ते 3 प्लेन ज्यावेळी इंटरसेक्ट होतील त्यावेळी दे विल गिव्ह राईज टू 8 ऑक्टंट्स. 3 प्लेन ज्यावेळी इंटरसेक्ट होतील 8 ऑक्टंट्स विल बी फॉर्मिंग. माझ्या समोर पूर्ण चित्र बनतंय, तुमच्या डोळ्यासमोर बनतंय का. 3 प्लेन्स, असं इन्फानाइट पहिला प्लेन. 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स गिव्ह राईज टू 8 ऑक्टंट्स. ओके. एक्स वाय झेड ऍक्सिस आर ऑल्सो 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. ठीक आहे ना. 8 प्लेन्स जे मिळतात त्या प्लेन्सचे साइन कन्व्हेन्शन कसे लक्षात ठेवायचे. थर्ड कॉलम प्लस 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 मायनस 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 मायनस, सेकंड कॉलम प्लस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस आणि फर्स्ट कॉलम प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. And if you know the sign convention, accordingly you can find out and you can predict the octant. You can give the name to your octant. Octant ला नाव देऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, प्लेन वर एखादा पॉइंट असेल, एखादा पॉइंट एक्स वाय प्लेन वर असेल तर त्याचा झेड कोऑर्डिनेट 0. का, कारण एक्स आणि वाय काही ना काही कोऑर्डिनेट असतील ना. एखादा पॉइंट जर वाय झेड प्लेन वर आहे तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आणि एखादा पॉइंट जर झेड एक्स प्लेन वर आहे किंवा एक्स झेड प्लेन वर आहे तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0, बरोबर ना. कारण त्याला काही हाईटच नाही मिळालेली, तो प्लेनलाच, म्हणजे तो प्लेनवरच राहिला, बरोबर ना. तो स्पेस मध्ये नाही आला. ऍक्च्युली तो स्पेस मध्ये आहे पण कम्प्लिटली इन स्पेस नाही आला. कळतंय का. म्हणजे समजा हा एक्स वाय प्लेन आहे तर हा पॉइंट इथंच आहे. 3D मध्ये काय आहे, 3D मध्ये आहे बाबा, तुमच्या रिस्पेक्ट मध्ये तो स्पेस मध्ये आहे पण तो एक्स वाय प्लेनवर आहे. पण हा पॉइंट, ह्या पॉइंटचे एक्स ऍक्सिस पासून पण काहीतरी डिस्टन्स आहे, वाय ऍक्सिस पासून पण काहीतरी डिस्टन्स आहे, झेड ऍक्सिस पासून पण काहीतरी डिस्टन्स आहे. आणि मग आपण डिस्टन्सेसचे फॉर्म्युले पाहिले. एखाद्या पॉइंटचं एक्स ऍक्सिस पासूनचं, एखाद्या पॉइंटचं एक्स वाय प्लेन पासूनचं डिस्टन्स मॉड ऑफ झेड, वाय झेड प्लेन पासूनचं डिस्टन्स मॉड ऑफ एक्स आणि झेड एक्स प्लेन पासूनचं डिस्टन्स मॉड ऑफ वाय. ठीक आहे ना. त्याच्यानंतर आपण डिस्टन्स फ्रॉम काय पाहिलं, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन किंवा डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन अ स्पेस इज गिवन बाय डिस्टन्स फॉर्म्युला, बरोबर. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन पाहिलं. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड हा पॉइंट असेल त्याचं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काय, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण पाहिलं की डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस, एक्स ऍक्सिस पासून कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स पाहिजे तर ते येईल अंडर रूट ऑफ वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, बरोबर. वाय ऍक्सिस पासून जर पॉइंट पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड चं डिस्टन्स पाहिजे तर ते येईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आणि झेड ऍक्सिस पासून जर एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स पाहिजे पी हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स वाय झेड तर झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स येईल अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कारण आपण ते परपेंडिक्युलर ड्रॉप करतो, बरोबर ना. हा, आता कंपोनेंट्स ऑफ द वेक्टर.
वेक्टरचे कॉम्पोनंट्स आणि थिअरम नंबर 4. अरे अजून बरंच काय राहिले का? कॉम्पोनंट्स ऑफ द वेक्टर. कॉम्पोनंट्स ऑफ द वेक्टर. आता ही जी 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम आहे ना, 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम, या 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये 3 ऍक्सेस असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर एक्स वाय झेड. आणि हे जे एक्स वाय झेड असतात ना, हे जे 3 ऍक्सेस असतात त्यांच्या ऍक्सेसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असतो तो आपण कन्सिडर करत असतो आय कॅप, जे कॅप आणि के कॅप. वी कन्सिडर द युनिट वेक्टर अलॉंग दोज ऍक्सेस ऍज आय कॅप, जे कॅप अँड के कॅप रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे ना. They are mutually perpendicular axes. So unit vector along x-axis is I cap. Unit vector along y-axis is j cap, and unit vector along z-axis is k cap. K cap. ठीक है? They are the standard basis vector for any point in a space. प्लेन मध्ये कुठलाही पॉइंट असेल तर आपण त्याचे कोऑर्डिनेट्स कसे देतो, सॉरी त्याचा पोझिशन वेक्टर कसा सांगत असतो. समजा एखादा पॉइंट आहे 2,3, तर त्याचा जो पोझिशन वेक्टर येईल तो काय येईल, 2i कॅप प्लस 3j कॅप. बरोबर ना. आता स्पेस मध्ये जर एखादा पॉइंट असेल p हॅव्हिंग कोऑर्डिनेट x, y, z, p having coordinate x, y, z, if you have this point in a space, तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर कसा सांगाल तुम्ही. हाउ कॅन यू रिप्रेझेंट द पॉइंट पोझिशन वेक्टर ऑफ दिस पॉइंट. एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. बिकॉज इफ यू हॅव आता त्याच्यानंतर हाच थेरम पाहणार आहे की 3 नॉन कोप्लेनर vectors give rise to the 3 different planes, and any other vector in the plane in the space can be uniquely expressed as linear combination of these 3. ठीक आहे. म्हणजे काय की p जर पॉइंट असेल तर त्याला मग कसं हे करायचं बरं, म्हणजे त्याचे जे त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो कसा सांगायचा, तर त्यासाठी थिअरम आहे. ते आपण कॉम्पोनंट्स ऑफ द वेक्टर साठी पाहू. आता हे जे ते आपण वेक्टर इन 3D मध्ये पाहू. आता हे कॉम्पोनंट ऑफ वेक्टर जे त्यांनी दिलेत ना, त्यांनी हे सांगितले की एक्स वाय झेड ऍक्सिस वर जर आपण 1 युनिट इतके जर म्हणजे 1 युनिट डिस्टन्स असणारे ओरिजिन पासून 1 युनिट डिस्टन्स असणारे 3 पॉइंट घेतले एक्स ऍक्सिस वर, वाय ऍक्सिस वर, झेड ऍक्सिस वर, है ना. ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1 0 0, बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 1 0 आणि सी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 0 1. तर मग हे जे ओए, ओबी आणि ओसी आहे त्यांच्यापासून जे वेक्टर बनवले आपण ओए बार, ओबी बार, ओसी बार, तर ते युनिट वेक्टर असतील, कारण त्यांचे जे काही मॅग्निट्यूड येईल ते काही मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर कसं मिळतं आपल्याला माहिती आहे. हाउ कॅन यू ऑब्टेन द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. इफ यू हॅव एनी वेक्टर इन 2 डायमेन्शन, if you have any vector in 2D, then we can represent that vector as r bar is equals to x bar, x times a bar plus y times b bar, or r bar is equals to x I cap plus y j cap. Okay, then its magnitude, okay, if vector is r bar is equals to x I cap plus y j cap, then magnitude of r bar is equals to under root of x square plus y square, under root of x square plus y square. ठीक है. आता हे जे 3 वेक्टर्स आहेत ओए बार, ओबी बार आणि ओसी बार, त्यांचे तिघांचे मॅग्निट्यूड किती येणार, 1 येणार. मॅग्निट्यूड किती येणार, 1, कारण त्यांचं लेंथच आपण किती घेतलेली रे, 1 युनिट. बरोबर ना. हे जे आहे दिस इज पॉइंट ए, this is point A having coordinate 1 0 0, this is point
अरे ए इकडं नाहीये, ए तर एक्स ऍक्सिस वर, ए हॅव्हिंग कोऑर्डिनेट 1 0 0, बी हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 1 0 and C having coordinate 0 0 1. बरोबर. तर ते तिन्हीच्या तिन्ही पण म्हणजे OA बार, OB बार आणि OC बार हे युनिट वेक्टर्स आहेत. युनिट वेक्टर्स. आता युनिट वेक्टर्स आहेत म्हणजे त्यांचं मॅग्निट्यूड 1 आहे. ठीक आहे ना, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस अँड अलॉंग झेड ऍक्सिस. मॅग्निट्यूड त्यांचं 1 आहे आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणणार, युनिट वेक्टर अलॉंग ऍक्सिस एक्स वाय झेड. मग त्यांनाच आपण आय कॅप, जे कॅप आणि के कॅप ने डिनोट करत असतो. त्यांनाच आपण आय कॅप, जे कॅप आणि के कॅप ने डिनोट करत असतो. दीज वेक्टर्स आर डिनोटेड बाय आय कॅप, जे कॅप, के कॅप, कॉल्ड ॲज स्टँडर्ड बेसिस वेक्टर और स्टँडर्ड युनिट वेक्टर. त्यांनाच आपण काय म्हणत असतो, स्टँडर्ड बेसिस वेक्टर और स्टँडर्ड युनिट वेक्टर. इन शॉर्ट, if you have three-dimensional system or three-dimensional Cartesian coordinate system, then unit vector along x-axis, along y-axis and along z-axis are I cap, j cap and k cap are called as standard basis vector or standard unit vector. बरोबर. मग आता मला सांगा, जर x axis वर एखादा पॉइंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स 5,0,0 आहे, तर दॅट इज द 5 टाइम्स आय कॅप. वाय ऍक्सिस वर समजा एखादा पॉइंट आहे तर ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 -4 0, म्हणजे तो निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर आहे. तर त्या पॉइंटचे जे काही म्हणजे त्या पॉइंटचा करस्पॉन्डिंग जो काही वेक्टर येणार आहे तो -4 जे कॅप येईल फक्त. आणि झेड ऍक्सिसच्या अलॉंग जर एखादा वेक्टर आहे, झेड ऍक्सिसच्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे तो के कॅप आहे आणि त्या के कॅपला समजा मी -6 ने मल्टिप्लाय केलं तर मला जो वेक्टर मिळणार आहे दॅट इज -6 टाइम्स दॅट युनिट वेक्टर. मीन्स दॅट शुड बी कोलिनियर विथ आय कॅप. बरोबर ना. स्केलरने मल्टिप्लाय करतोय ना आपण आय कॅपला, -6 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे त्याची डायरेक्शन बदलणार आणि तो खाली जाणार, म्हणजे -6 के कॅप. कळतंय का? अंडरस्टँडेबल आहे का? हे सगळं जे सांगतोय ना, खूप छोट्या छोट्या गोष्टी, पुढे जाऊन आपण डायरेक्टली बोलणार आहे. पुढे जाऊन आपण हे नाही म्हणणार की अरे मग हा इकडं असेल, हा तिकडं असेल. ठीक आहे, म्हणून मी जास्त टाइम देतो या गोष्टींना. फक्त तेवढं 3D मॉडेल बनवून आणा, तुम्हाला ते व्यवस्थित सांगतो मी पुढच्या लेक्चरला. आणाल नक्की? हा. नाउ नेक्स्ट, थियरम नंबर 4. थियरम नंबर 4. If a bar, b bar, c bar are three non-coplanar vector, then any vector r bar in a space can be uniquely expressed as linear combination of a bar, b bar, c bar. जर तुमच्याकडे कोणतेही 3 वेक्टर असतील, एनी 3 नॉन कोप्लेनर वेक्टर्स, तिन्हीच्या तिन्ही कसे आहेत, नॉन कोप्लेनर. 2 वेक्टर तर नेहमी कोप्लेनर असतात, काही कसे पण असू द्यात. 2 वेक्टर, 2 वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. लेट अस कन्सिडर थर्ड लाइक दिस. 3 non-coplanar vectors. Let us say these are 3 non-coplanar vectors, a bar, b bar and c bar. म्हणजे तुम्ही म्हणणार let a bar, b bar, c bar be the 3 non-coplanar vector. Three non-coplanar vectors. मग असं जर असेल, then any vector r bar in a space, then any vector r bar in a space, any vector r bar, any vector r bar in a space. So can I make them as co-initial vector? मला सांगा, मी काय करतोय, सगळ्यांना को-इनिशियल बनवू शकतो का?
we know that vectors can be translated anywhere in the plane or space also. So can I make all of them to be co-initial? And let us call that initial point to be O. Let us call that initial point to be O. So let A bar, B bar, C bar be the three non coplanar vectors with initial point O, with initial point O. Let R bar be any vector in a space. Let R bar be any vector in a space. ठीक है? Now see. R bar ला थोडंसं तिरपा घेऊ आपण, कारण आपल्याला इथं पॅरलेलोपिप्ड बनवायचं आहे. ओके, then R bar है ना, let R bar be the any vector in a space और P having position vector R bar असं म्हणा की point P is the terminal point of that. Let us say A be the terminal point of vector A bar, B be the terminal point of vector B bar, and C be the terminal point of vector C bar. ठीक है ना? Then let us try to make the parallelopipedo. Draw line parallel to C bar. हे खूपच छोटं झालं. Draw line parallel to C bar. Draw line parallel to B bar. ठीक है? Then draw a line parallel to A bar. So this is how we form the parallelopipedo. ठीक है? This is how we form the parallelopipedo. तुम्हाला काय करायचंय? पॅरलेलोपिप्ड बनवायचा आहे. आता हा पॅरलेलोपिप्ड पण इतका व्यवस्थित नाही बनलेला. प्रोसिजर काय ही समजतीये ना? पॅरलल लाईन मारायच्या, सी बारला पॅरलल मीटिंग टू दिस लाईन, बी बारला पॅरलल मीटिंग टू दिस लाईन. आता इथून पॅरलल मारायची. हे ना, हे कसं बनवतात हे कळलं पाहिजे.
असा पॅरलेलोपिप बनवा, नाही तर तीच फिगर घेतो इथं कॉपी करू. तो पॅरलेलोपिप बनवायचा विसरलो रे. उद्या सांगतो मी तुम्हाला पॅरलेलोपिप कसा बनवायचा. म्हणजे जाऊ दे, आता जे आहे ते आहे. पॉइंट पी कन्सिडर करा. पॉइंट पी इज द टर्मिनल पॉइंट ऑफ द वेक्टर आर बार. आर बार इज एनी वेक्टर इन अ space. A bar, B bar and C bar be the any three non-coplanar vectors. ठीक है ना? And draw the line perpendicular, draw the line parallel to P, draw the line parallel to vector C bar and intersecting two plane made by vectors A bar and B bar. Draw the line parallel to B bar and meeting to the plane formed by A bar and C bar. Draw the line parallel to A bar meeting to the plane formed by B bar and C bar. ठीक आहे ना? असं करा आणि सगळ्यांना जॉईन करून घ्या. यू विल गेट द पॅरलेलोपिप्ड. ठीक आहे ना? यू विल गेट द पॅरलेलोपिप्ड. सो आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की हा आर बार जो आहे दॅट कॅन बी युनिकली एक्सप्रेस्ड ॲज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर्स ए बार, बी बार अँड सी बार. तिथं आपण काय करायचं, आपण स्टार्ट इथून करणार की ए बार, बी बार आणि सी बार कसे वेक्टर्स आहेत, नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत, तीन नॉन कोप्लेनर वेक्टर्स आहेत. अँड आर बार बी द एनी वेक्टर. नाउ आर बारचा जो काही टर्मिनल पॉइंट आहे तो पी आहे आणि त्याच्यावरून आपण हा पॅरलेलोपिप्ड तयार केला. दिस इज कॉल्ड एज पॅरलेलोपिप्ड. 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 आता मला सांगा, इथं तुम्ही आर बार जो आहे त्याचा टर्मिनल पॉइंट पी आहे आणि त्याच्यावरून पॅरलेलोपिप्ड तयार केलाय, तर तुम्हाला हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विथ ए बार, बी बार, सी बार मिळत आहेत. ठीक आहे ना? तर हा जो ए बी बार आहे त्यांनी इनिशियल पॉइंट ए बी बार घेतलाय. कोणता घेतलाय? ए बी बार. इनिशियल पॉइंट कोणता घेतलाय? ए बी बार. इनिशियल पॉइंट ए घेतलाय. तर हा जो ए बी बार आहे हा ए बी बार अलॉंग ए बार आहे का? मीन्स ए बी बार and a bar are collinear vectors. So can I write this is x times a bar? Means it is some scalar multiple of other. दोन वेक्टर जर कोलिनियर आहेत तर एक वेक्टर दुसऱ्याच्या स्केलर मल्टिपल असला पाहिजे. आता हा जो वेक्टर आहे बी बार त्याच्या अलॉंग वेक्टर कोणता आहे? ए क्यू बार. ए क्यू बार काय आहे? क्यू. क्यू काय आहे? क्यू सांगा. क्यू इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस पॅरलेलोपिप्ड विथ बी बार. तर हा जो ए क्यू आहे, ए क्यू बार आणि बी बार आहे ते दोन्ही पण कसे आहेत? कोलिनियर आहे. म्हणजे मी असं लिहू का, दिस इज वाय टाइम्स बी बार बिकॉज दे आर कोलिनियर. आणि दिस इज झेड टाइम्स सी बार. वाय? बिकॉज सी बार अँड एस बार आर. सो from parallelopipt we observed that AB bar
AB bar is collinear with A bar, AQ bar is collinear with B bar, and AS bar is collinear with C bar. It's collinear with C bar. Hence, we can write AB bar is equals to X times A bar, AQ bar is equals to Y times B bar, and AS bar is equals to Z times C bar. हे पॅरलोपिप्ट कसा काढायचं मी सांगतो तुम्हाला. Z टाइम्स C बार. ठीक आहे. आता मला सांगा हा AQ बार जर YB बार असेल तर त्याला पॅरलल असणारा हाच वेक्टर BC बार हा पण YB बार असेल. ठीक आहे ना. हा XA बार आहे, AB बार XA बार आहे, तर QC बार पण काय असेल? QC बार पण XA बार. तर गिवन फिगर मध्ये पहा, हा XA बार आहे, हा YA बार आहे, इकडून इकडे एरो आलाय, हा इकडून इकडे गेलाय, तर AC बार काय बनून जाईल बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन? AC बार काय बनून जाईल? अंडर रूट बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन XA बार प्लस YB बार. बरोबर ना. म्हणजे AC बार काय बनला? AC बार काय बनला? XA बार प्लस YB बार. कळत आहे का? आता मला सांगा हा R बार आहे, हा काय? R बार. हा AC बार, हा AC बार, ठीक आहे ना, हा AC बार, हा जो आहे हा कशाच्या इक्वल आहे सांगा बरं? ZC बार, सॉरी ZC बार किंवा AS बार आणि CP बार हे दोन्ही पॅरलल आहेत का? म्हणजे ते दोन्ही इक्वल पण आहेत, बरोबर ना, कारण पॅरलेलोपिप्ट बनवलंय आपण. तर ZC बार आणि CP बार हे इक्वल आहे, म्हणजे हा काय येईल? ZC बार. मग मला सांगा हा तुम्हाला ट्रायंगल दिसतोय का? मग ह्या ट्रायंगल मध्ये इकडून इकडे गेलात, इकडून इकडे गेलात बर, तर तुम्हाला आर बार मिळेल का? आणि त्याच्यावरून तुम्हाला आर बार काय मिळतोय? X टाइम्स A बार प्लस Y टाइम्स B बार प्लस Z टाइम्स C बार बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर एडिशन. बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर एडिशन. प्रॉब्लेम काय झालाय माहिती का? 3D ड्रॉइंगचा प्रॉब्लेम झालाय, 3D फिगर ड्रॉइंगचा. तो जो पॅरलेलोपिप्ट आहे ना तो कसा काढतात हे कळालं तुम्हाला, हे प्रूव्ह झालं आपलं. आता युनिकनेस साठी तुम्ही काय करता? युनिकनेस साठी म्हणता की लेट दिस आर बार कॅन बी ऑल्सो रिटन ऍज सम P टाइम्स A बार प्लस Q टाइम्स B बार प्लस R टाइम्स C बार. बरोबर. आणि मग म्हणता की इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करा. मायनस केलं, ठीक आहे, युनिकनेस करू आपण. जरा युनिकनेस, युनिकनेस साठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला की लेट्स कन्सिडर R bar is equals to X times A bar plus Y times B bar plus Z times C bar can also be written be expressed as R bar is equals to P times A bar plus Q times B bar plus R times C bar. ठीक आहे ना. असं पण लिहू शकतो, असं कन्सिडर करा. ठीक आहे ना. That is R is equals to X times A bar plus Y times B bar plus Z times C bar. Say equation 1, R bar is equals to P times A bar plus Q times B bar plus Z times C bar, sorry, R times C bar. That is equation number 2. Subtract 2 from 1. Hence we can say X minus P times A bar plus Y minus Q times B bar plus Z minus R times C bar is equals to 0 bar. ठीक है ना. That is
the non-zero linear combination of three vectors a bar, b bar and 0 bar is a bar, b bar and c bar is 0 bar. Paha. What is the start of our theorem? Start of our theorem is three non-coplanar vectors. Vector कसे आहेत? Non-coplanar. आणि here we are getting the linear combination of three vectors to be 0 bar. मग थिअरम नंबर 3 याच लेक्चर मध्ये पाहिला की थ्री coplanar vector a bar, b bar and c bar are said to be coplanar if and only if there exists the non-zero linear combination x times a bar plus y times b bar plus z times c bar is equals to 0 bar. तर आपण काय म्हणणार? आपण इथे म्हणणार but a bar, b bar and c bar are coplanar. But a bar, b bar and c bar are coplanar. Sorry, are non-coplanar. Are non-coplanar. आता नॉन कोप्लेनर असून सुद्धा लिनियर कॉम्बिनेशन 0 बार येते म्हणजे at the same times the coefficients, the scalars are 0. Hence, x minus p is equals to 0, y minus q is equals to 0, and z minus r is equals to 0. That is, x is equals to p, y is equals to q, and z is equals to r. So that is how we prove the uniqueness. That is how we prove the uniqueness of the theorem. Okay? कळालं? So this is theorem number 4. आता पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट हे उद्या पाहू आपण. ठीक आहे ना? एवढं झालं ना म्हणजे थिअरी संपली चॅप्टरची. ते आता न्यूमरिकल वर मग आपण जाऊ शकतो. कारण इथपर्यंत ना सगळ्या कन्सेप्ट गोळा करायला खूप टाइम लागतो. एवढा सगळ्या कन्सेप्ट गोळा करायचेत आणि मग पुढे बोलायचंय. स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत. पण हे जे आपण पाहत होतो ना दॅट इज ऍक्च्युअली पार्ट ऑफ लिनियर अल्जेब्रा. लिनियर अल्जेब्रा नाही पण वेक्टर अनालिसिस मध्ये लिनियर अल्जेब्रा म्हणजे लिनियर अल्जेब्रा मध्ये ज्या वेक्टर स्पेसच्या कन्सेप्ट येतात ना लिनियर कॉम्बिनेशन वगैरेच्या त्या कन्सेप्ट तुम्हाला आता इथं ह्या म्हणजे आपल्याला 12वीत आहे आणि त्या थोड्याशा थेरॉटिकल मॅथमॅटिक्स मध्ये येतात. त्याच्यामुळे थोडंसं समजायला अवघड जातात काही गोष्टी. जोपर्यंत तुम्ही ते स्टेटमेंट ऍज इट इज पार्ट नाही ना करत तोपर्यंत लक्षात नाही राहणार. ठीक आहे ना? सो दॅट्स इट.